खूप दिवस चिलखत घालून फिरत असलेल्या कांद्याचं चिलखत काढून त्याला मोकळा केला. टमाटं बोललं, आज धरून मारण्यापेक्षा आपल्याला फिरून मारण्याची योजना 100% आखली गेलेली आहे. आपलंही तेच होणार याचा अंदाज अद्रक व लसणाने घेतला. तुमच्यामुळं आम्हाला कोणी जास्त भाव देत नाही असं लाल तिखट लाल होऊन म्हटलं. गार झोपलेल्या सोयाबीनला अचानक गरम पाण्यात टाकल्यामुळं त्याला खडबडून जाग आली. सर्व गार व गरम मसाले गार धायात टाकले व त्यांचा देह शांत केला. तुम्ही जा अगोदर, मी लगेच आलो म्हणून कांद्याने उडी घेतली. फुकटचं वरबाडून खाण्यापेक्षा मेहनतीने वरबाडून खा याचं समाधान कडीपत्त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. मला कधीपर्यंत बाहेर ठेवतो, मला पण जाऊ दे व त्यांच्यात मिसळू दे असं सोयाबीन म्हटलं. नंबरावरून भांडणं करू नको, तुझा नंबर शेवटीच असतो हे कोथिंबीरीला समजावून सांगितलं. कॅमेरामॅनने हात मोकळे करून जबाबदारी झटकून भाकरीकडे मोहीम वळवली व गरमागरम बाजरीच्या भाकरी करण्यात कॅमेरामॅन यशस्वी झाला. भरलेल्या ताटाकडं पाहून रॉकी म्हणाला, आज पण तुम्हीच खाणार आणि मला नाही देणार, पण मी सुद्धा आता तुम्हाला नाही बोलणार म्हणून रॉकी नाराज झाला.